हॅलो फ्रेंड, आम्ही चाललो आज शॉपिंग करायला. माहेरी आले होते, तुम्हाला तर माहिती आहे. तर आता रिटर्न जायचं आम्हाला बारामतीला आणि त्यासाठी मुलांच्या कपड्यांची खरेदी वगैरे करायची. तर चला तुम्हाला आजचा ब्लॉग मी दाखवते. आमच्या गावची बाजारपेठ पण दाखवते. ह्याच्या अगोदर तुम्हाला दाखवलेलं आहे, पण तरीही प्रत्येक वेळी आले की काही ना काही नवीन होत असतं आमच्या गावात. त्यामुळे तर चला हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. असं का? एवढं 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 बरं. चला आता आमची गँग चालली आहे. आम्ही चालतच जातो इकडे आल्यानंतर, कारण आमच्या इथे सगळं काही जवळ आहे, खूप जवळ आहे. आणि आम्ही राहतो मेन पेठेमध्ये, त्याच्यामुळे आम्हाला 5 मिनिटं लागतात फक्त. हाय कर मानस, शॉपिंग करायला चाललो ना आपण. मानसकडनं तुम्हाला सगळ्यांना हाय, आणि माझ्याकडनं सुद्धा. खूप दिवसानंतर ब्लॉग मी शूट करते. हे आहे नेहमीप्रमाणे आमचं चौक, म्हणजे मेन रोड आहे. इथे पुढे हायवे वगैरे लागतो. हां, क्रांती चौक. तर आता आलो आहे आपण क्रांती चौकच्या पुढे. इथे सगळे खाऊची वगैरे दुकानं लागतात. आणि आमच्या गावचा म्हणजे फेमस वडापाव, क्रांती वडापाव, खूप भारी टेस्ट असते. कधी तुम्ही इकडनं येणं वगैरे झालं तर नक्की ट्राय करा, खूप भारी टेस्ट आहे त्याची. तर आता रस्त्यानं जाताना भरपूर साऱ्या गाड्या वगैरे आहेत, तर मी तुम्हाला तिथे गेल्यानंतरच दाखवेल जिथे आम्हाला जायचं आहे तिथे. आलो आहे आम्ही भरपूर जवळ, पण तिथे एवढी गर्दी होती ना की काय व्यवस्थित तुमच्याशी बोलणंही झालं नाही, मला व्यवस्थित माहिती सांगणं झालं नाही. आणि त्याच्यामध्ये मुलं एवढं डिस्टर्ब करतात मध्ये मध्ये, हे बघ ते बघ, हे आलं ते आलं. तुमचे पण मुलं असेच करतात का बाहेर आल्यानंतर? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा ब्लॉग कंटिन्यू करा. खूप दिवसानंतर मी परत स्टार्ट करणार आहे. भरपूर वेळा मी असं बोलते तुम्हाला की आता नक्की स्टार्ट करणार आहे, आता नक्की स्टार्ट करणार आहे, पण माझ्याच्यानं काही एवढ्यामध्ये झालं नाही. पण आता नक्की स्टार्ट करणार आहे, तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवू शकता. सो चला हा ब्लॉग कंटिन्यू करा. मुलांची थोडीफार जी काही शॉपिंग आहे ते दाखवण्याचा मी प्रयत्न करील, कारण आमचं छोटंसं गाव आहे, पण तरीही सगळं काही तिथे अवेलेबल आहे, सगळं काही मिळतं. तर बघा तुम्ही आमच्या गावचे शॉप वगैरे कसे आहेत, काय नाही. आणि ह्या बुलेटवाल्यांचा एक मला एवढा राग येतो ना, तुम्हाला येतो का ते पण मला सांगा. उगीच नाहक आवाज असं वाटतं. सायलेंट पण गाड्या चालू शकतात, पण आवाज करूनच गेलं पाहिजे. चला असो. सो चला आता तुम्हीच बघा जे काही शॉपिंग असणार आहे ते. हे शॉप आमच्या गावातलं असे भरपूर सारे शॉप आहेत आणि छानच आहेत सगळे. तर चला, हे मम्मी, माझी वहिनी, मायरा, मानस आणि आमचा डुग्गू सगळे चाललेलो आहोत आम्ही. असं वाटतं की जसं काही दुसऱ्या गावावरून आलेत. आणि पाणी पिण्यासाठी ह्यांची गर्दी बघा. साईज बघ. जीन्स पॅन्ट हे बसेल 1000 रुपयापर्यंत तुम्हाला. कसं
इथली साईज बघा तिला. हा, 34-36 साईज बसेल ती. पलीकडे 34 आहे. इथला बी बघा. पटमध्ये घेत काय? आणि ब्लॅक वापरत असं झोपायचं झोपायचं पाहते व्हिडिओ करायला. हाय करते. झोपायचं. तिकडे जाऊन बसले. अरे हां तिकडं बसलाय तो. किती लूज यायला लागले. बसला असता. काय ते बसलाय. ओ दादा आम्हाला कपडे दाखवा. ड्रेस दाखवलाय. हा हां हा एक दाखवलाय बघा. मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कुठला ड्रेस आवडतो ते. हा एक छान आहे बघा. हा पण ट्राय केला आम्ही. हा सुद्धा एक ड्रेस पाहिलाय. तर तुम्ही मला कमेंट करा की मायरासाठी हां हा एक ड्रेस आहे बघा. आता तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगा मायरासाठी कुठला ड्रेस घ्यायला पाहिजे आणि कुठला ड्रेस छान दिसतोय ते. छान आहे. हां इथे ती ट्राय करून आली. एक ड्रेस ट्राय करून आली आहे इथे पण. हा एक ड्रेस आहे बघा. हा पण छान आहे. सुंदर कलर खूप छान आहे. पॅटर्न पण छान आहे. न्यूमध्ये आहेत सगळे. झाला. आता आम्ही मायरासाठी कुठला ड्रेस घेतला असेल तुम्ही गेस करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तिला कुठला ड्रेस छान दिसेल कुठला ड्रेस घ्यायला पाहिजे हे सुद्धा सांगा. लास्टमध्ये मी तुम्हाला दाखवणारच आहे. पण तोपर्यंत बघूया तुमची चॉईस आणि माझी चॉईस सेम येते का ते. तर त्यासाठी कमेंट करायला अजिबात विसरू नका. आता जाऊया आपण मुलांची खरेदी करायला. म्हणजे मानस आणि डुग्गूची खरेदी करायची आहे. तर चला मी त्या सेक्शनमध्ये तुम्हाला घेऊन जाते. चला ये. इथे चालली आमच्या डुग्गूची खरेदी. तेच काय म्हणले गणेश कलेक्शन डुग्गू डुग्गू हां येत आहेत काका. डुग्गूची मस्ती चालू आहे. ए पडशील बाळा. डुगा पडशील. हे बघ ना कसं करायला लागलंय शुभमचं पोरग येड्यावाली. ही अशी पण आहे की ग आता त्याच्याकडं पॅन्ट. अजून काही आमची शॉपिंग झाली नाही. कारण म्हणजे जे ड्रेस आवडतं त्याच्यामध्ये साईज भेटत नाही आम्हाला. साईज एकतर जास्त होती किंवा एकतर कमी होती. आणि मानसला आणि डुग्गूला सेम पॅटर्नमध्येच दोघांना पण पाहिजे. आणि कलरसुद्धा सेमच बघतोय आम्ही. तर आता ते बघतो म्हणतायत गोडाऊनमध्ये वगैरे असल्यानंतर. बघू आम्ही गोडाऊनमध्ये भेटतंय का. नाहीतर मग दोघांना वेगळं वेगळंच घ्यावं लागेल. बघूया आता ट्राय करून. तरी पण एवढा सगळा पसारा ह्या दादांनी काढला. एवढं सगळं दाखवलं आहे आम्हाला. लास्टच्या पर्यंत एवढा सगळा पसारा काढलाय. साईजमुळे प्रॉब्लेम आहे. आमची शॉपिंग झाली. आता बिल वगैरे केल्यानंतर घरी जाऊ. मुलांनी एवढा त्रास दिला आहे खरेदी करताना. त्यांना कधी खरंच कुठे आणायला नाही पाहिजे.
चला आता इथेच शॉपच्या समोरच एक पाणीपुरीचं शॉप आहे, म्हणजे स्टॉल आहे, तिथे आता आम्ही पाणीपुरी खायला जाणार आहे. थोडंसं लेकरांनी एवढा त्रास दिला ना, त्याच्यामुळे मला बोलायचं सुद्धा काही कळत नाही आहे. आता तिथे बघा कसं रुसून बसलाय हा, आम्ही पुढे आलो म्हणून, आणि किती 2 पावलं पण पुढे आलो नाही. तर असा होता आपला आजचा शॉपिंगचा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलवर कुणी नवीन असेल तर त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. त्याचबरोबर आमचं गाव तुम्हाला कसं वाटलं हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मुलांनी जरा जास्तच त्रास दिला, त्यामुळे जसा जमेल तसा शूट करण्याचा मी नक्की प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी तुमचा मला सपोर्ट असणं तितकंच गरजेचं आहे, त्यामुळे मला सपोर्ट करा. आणि चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टाटा, बाय बाय.